काळ बदलला, अनेक जाती धर्मांमध्ये प्रेमविवाह होताना आपल्याला बघायला मिळत आहे। मात्र काही ठिकाणी अजूनही या प्रेमविवाहाला मोठा विरोध होताना पाहायला मिळतोय आणि त्याच विरोधातनं जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यामध्ये शहरामध्ये आंबेडकर नगर परिसरामध्ये एका तरुणीची गोळ्या घालून तिच्याच वडिलांनी हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आंबेडकर नगर परिसरामध्ये आपण आहोत। या ठिकाणी बघू शकतोय की वाडे परिवाराच्याकडे हा विवाह समारंभ होता आणि या समारंभासाठी तृप्ती वाघ आणि अविनाश वाघ हे प्रेमविवाह केलेलं दाम्पत्य या विवाहासाठी आलेलं होतं आणि याच विवाहाचा हळदीचा कार्यक्रम सुरू असताना या ठिकाणी आनंदामध्ये नाच गाणे सुरू होते, हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि अचानक तृप्ती हिचे वडील जे आहेत किरण मांगले हे या ठिकाणी आले आणि त्यांनी त्यांच्या जवळच्या बंदुकीतनं थेट गोळीबार केला आणि त्यामध्ये तृप्ती ही जागीच ठार झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर त्यांचे जावई जे आहेत अविनाश वाघ हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत। त्यांच्यावरती या जळगावच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या घटनेमध्ये अतिशय दुसरा एक ट्विस्ट देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे। ज्यावेळेला तृप्तीवरती गोळीबार झाला आणि तिच्या नवऱ्यावरती गोळीबार झाला त्यानंतर मात्र संतप्त जमावाने किरण मांगले यांच्यावरती देखील हल्ला चढवला, त्यांना देखील गंभीररित्या जखमी केलेलं आहे। ते देखील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। प्रकृती दोघांची चिंताजनक आहे। समाजाचा जर विचार केला तर अतिशय मन विषण्ण करणारी ही घटना आहे, कारण अशा प्रकारच्या भर मंडपामध्ये गोळीबार करून एखादी बाप जर आपल्या मुलीला संपवत असेल तर ही समाजाच्यासाठी नक्कीच विचार करणारी गोष्ट आहे। समाजाने आता जो बदल आपल्याला दिसतोय तो प्रत्येकाने स्वीकारला पाहिजे। प्रेमविवाहून जवळजवळ 2 वर्ष पूर्ण झालेली होती तरीसुद्धा या वडिलांच्या मनामधला सुडाग्नी हा धगधगता होता आणि त्याचाच परिपाक म्हणून काल हे हत्याकांड घडलेलं आहे। आगामी काळात अशी कोणतीही हत्या घडू नये यासाठी समाजानं वेळीच दखल घ्यायला हवी, समाजाने आपला विचार करायला हवा। समाजातली जी काही नेते मंडळी असतील, समाज प्रबोधन करणारी असतील, त्यांनी अशा जर घटना कुठे समोर येत असतील तर त्यांच्यापुढे तडजोड घेण्याचा किंवा समजवण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे, तर अशा घटना आपण टाळू शकतो। या संपूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी देखील आता या ठिकाणी पोलीस तपास सुरू केलेला आहे की एकच कारण आहे किंवा अजून कोणत्या कारणाने हे हत्याकांड घडलेलं आहे याचा पोलीस तपास करत आहे। तुर्तास तरी प्रेमविवाहाला विरोध होता आणि त्यातनंच या मुलीनं विवाह केला आणि त्यातनंच हे हत्याकांड झाल्याचं प्रथमदर्शनी आता समोर येत आहे। नातेवाईकांच्या दृष्टीने देखील हा चिंतेचा विषय आहे, कारण गणेश वाडे यांच्या परिवारामध्ये आज त्यांच्या मुलाचा विवाह होणार होता आणि या विवाहासाठीच हे दाम्पत्य आलेलं होतं आणि आज हा विवाहाच्या मंडपामध्ये आपण बघू शकतोय की कशा पद्धतीने शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे। संपूर्ण नातेवाईक हे विखुरले गेलेले आहेत। 5-2-4 नातेवाईक जवळ बसलेले आहेत, मात्र ते सुद्धा बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। अतिशय धक्का प्रत्येकाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अतिशय ही गंभीर घटना आहे। परिवाराच्या पुढे आता हा विवाह कसा साजरा करायचा असा प्रश्न पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।